नमस्कार मित्रहो. तुम्हाला आठवत असेल तुमचा लाडका छकुला, सोनूला किंवा तुमची लाडकी परी ज्यावेळेला तुमच्याकडे अगदी एखादं ₹10 चॉकलेट मागायची आणि तुम्ही ते द्यायचा, तिच्यासाठी जग जिंकल्याचा आविर्भाव तिच्या डोळ्यात असायचा, तुमच्याबद्दल अतोनात प्रेम असायचं. पण एक टप्पा असा येतो, वय वाढत जातं, 10, 12, 14 आणि मग अचानक उलटी उत्तरं यायला लागतात, पाय आपटायला लागतात मुलं. तुमच्या तोंडावरती दरवाजा धाडकन बंदसुद्धा करतात आणि मग घराघरामध्ये वाक्य ऐकू यायला लागतात, की हां, आता शिंग फुटली बरं का, किंवा पंख लावलेले आहेत आता. नेमकं हे सगळं काय घडतं मुलांच्या बाबतीमध्ये? माइंडफुल टीन्स या आपल्या पॉडकास्टच्या मालिकेमध्ये मी डॉक्टर अमित त्रिभुवन आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. टीनएजर्सचं, पौगंडावस्थेतल्या मुलांचं हे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. साथीला आहेत प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, गेली 20 वर्ष ज्यांचा या क्षेत्रामध्ये अनुभव आहे. प्रायोगिक शिक्षण, रचनात्मक शिक्षण आणि त्याचबरोबर टीनएजर्स किंवा पौगंडावस्थेतल्या मुलांचं संगोपन कशा सजग पद्धतीनं करता येईल या संदर्भामध्ये त्यांचे लेख विविध वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये आपण वाचलेले आहेत. टी व्हीवरती, आकाशवाणीवरती त्यांची मुलाखत आपण ऐकलेली आहे. महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या विविध भागातल्या विविध संस्थांच्या सोबत, NGOजसोबत, शाळांच्या सोबत या कामातून ते जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत आहेत प्रसाद मणेरेकर. स्वागत आहे प्रसाद. नमस्ते. तर विषय आपला हा पौगंडावस्थेतल्या मुलांचा आहे. त्या एका वयाच्या टप्प्यामध्ये मुलांना त्यांचं एक अवकाश, त्यांचं एक आकाश हवं आहे. मी असं म्हणेन की आकाशात सोडलेल्या पतंगासारखी त्यांची अवस्था आहे. पालक म्हणून कधी थोडा ढील द्यावा लागतो, कधी ती दोरी ताणून धरावी लागते, पण ती दोरी हातात असायला लागते. तर ह्या मुलांच्याकडे लक्ष देत असताना, बघत असताना हा सगळा सायकॉलॉजीचा खेळ आहे का बायोलॉजीचा खेळ? काय घडतं काय नेमकं? आपण साध्या सोप्या भाषेत समजून घेऊया. आपण याला वेडं वय असं म्हणतो. आपल्या कल्पनेतला जो शहाणपणा आहे तसा तो तिथे नाही आहे. आणि तो नाही आहे ह्याचं कारण आता तुम्ही म्हटला तसं ते बायोलॉजिकल आहे. जगातली सगळी मुलं ही याच पद्धतीने वाढत असतात. फरक कुठे असेल? फरक तुमच्या, माझ्या आणि आजच्या मुलांच्या वागण्याच्या पद्धतीमध्ये नसून वागण्याच्या प्रकारांमध्ये आहे. म्हणजे कधीतरी तुम्हालाही शिंग फुटली होती, कधीतरी मलाही फुटली होती आणि ती कधीतरी आजच्याही मुलांना फुटतात. बरोबर. कधीतरी तुम्ही वडिलांना ओरडून उत्तर दिलं होतं, कधीतरी मी पण दिलं होतं, कधीतरी मी कदाचित दिलं नसेल, माझ्या मनात आलं असेल, पण कदाचित मनातल्या मनात मी शांत बसलो असेल, पण उलट उत्तर द्यावं असं वाटणं हे झालेलंच असणार आहे. मुळात काय आहे, आपण थोडंसं नीटपणे ते समजून घेऊया. हे वय म्हणजे साधारणतः आपण असं समजूया की एक 10-11 नंतरचं ते साधारणतः 18-20 हे जे वय आहे, ह्याच्यामध्ये मुलं मोठी व्हायला लागलेली असतात. हे आपण पहिलं समजून घेऊया. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या तिन्ही प्रकारे. म्हणजे त्यांना भविष्य काळात त्यांच्या पुढच्या 60, 70, 80 वर्षाच्या आयुष्यात त्यांना जे जे करायचं आहे त्याच्या दृष्टीने त्यांचं शरीर तयार होत असतं, त्यांचा मेंदू तयार होत असतो, त्यांचं सोशलायझेशन व्हायला लागलेलं असतं. म्हणजे एका बाजूला शारीरिक डेव्हलपमेंटचा काळ, दुसऱ्या बाजूला मेंदूच्या म्हणजे न्यूरो डेव्हलपमेंटचा काळ आणि तिसऱ्या बाजूला सामाजिक डेव्हलपमेंट. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग ना, की सगळ्या प्राण्यांच्या मध्ये म्हणजे फक्त मानव प्राण्याच्या संदर्भातच हा जो काळ आहे, हा काळ भरपूर मोठा आहे. ॲब्सोल्युटली. म्हणजे प्राण्यांचं बघितलं तर त्यांना आयुष्यात जे काही करायचं आहे ते जन्मानंतरच्या पुढच्या काही दिवसात ते करायला लागतात. एक म्हणजे अगदी वाघ बीघ असं बघितलं किंवा हत्ती बघितलं तर त्यांचा ट्रेनिंग पिरियड थोडा मोठा असतो, एक 6 महिन्यांचा. पण झालं की तो पूर्ण होतो. माणसाचं तसं नाही. माणसाचं एकतर माणसाचं मूळ हे कुटुंबावर खूप दीर्घकाळ अवलंबून असतं. 8-10-12 महिन्याला जेव्हा मूळ बोलायला लागतं, एकदा त्याला ते बोलायला द्यायला लागलं की ते भयंकर प्रश्न विचारत सुटतं. हे काय, ते काय, ते काय, ते काय, ते काय. आपल्याला कंटाळा येतो उत्तर द्यायला, पण त्याचे प्रश्न संपत नाहीत. कारण का? कारण त्याच्या मेंदूमधलं भाषेचं केंद्र आता जागं व्हायला लागलेलं आहे.
त्याने आत्तापर्यंत जी काही भाषा गोळा केली आहे ती आता ते वापरून बघायला लागले, त्याची क्युरिओसिटी झालेली, ते घरातून बाहेर पडून भोवतालचं जग समजून घ्यायला लागलेलं आहे. डेटा फीड झालाय आजच्या हा भाषेमध्ये. डेटा फीड झाला म्हणण्यापेक्षाही प्रश्न विचारण्यासाठीची आवश्यक तयारी किंवा समजून घेण्यासाठीची आवश्यक तयारी ब्रेनमध्ये झाली आहे. आता त्याला मग आपण म्हणतो की हां ते बोल. आता हे आपल्याला मुलं लक्षणं दाखवायला लागतात. तसं टीनेजमधली लक्षणं काय, तर कंटाळा येतोय, चिडचिड व्हायला लागलेली आहे, उलट उत्तर द्यायला लागलेले आहेत, कशातच मन रमत नाहीये. पण मेंदूमध्ये डोकावता येत नाही. हां पण मग नेमका बदल असा घडतो काय? हे बघ, मेंदूमध्ये काय घडतं हा एक सायंटिफिक भाग आहे. हां, लक्षण काय आहे, तर वर्तन. वर्तन. म्हणजे मेंदूमध्ये पिट्युएटरी ग्लँड नावाच्या ज्या ग्रंथी आहेत त्या ॲक्टिव्ह होतात. ते हार्मोन्स राईट. सिक्रेट करायला लागतात. त्याचा परिणाम असा होतो की मुलांना आपण आतूनच आता मोठे होतोय अशी एक हां. जाणीव व्हायला लागते. आतूनच जाणीव व्हायला लागते. ती कोणी करून दिलेली नसते, तो मेंदूच करून देतो. आयडेंटिटी स्वतःची त्या. आणि त्यामुळे कालपर्यंत छोट्या छोट्या गोष्टीवर पालकांवर अवलंबून असलेलं मूल आज आपले आपण निर्णय घ्यायला सुरुवात करतं किंवा त्याला आतून वाटायला लागले की मी आता मोठा झालोय. हे भावनिक आहे फक्त. हे भावनिक नाही, हे वर्तनातून पण दिसतं त्यांच्या ना. अच्छा. म्हणजे त्या 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 रिफ्लेक्ट व्हायला आपल्याला दिसतं काय, वर्तन. आणि कालपर्यंत अरे मी सांगितलेलं ऐकत होतं आणि आज उलट उत्तर द्यायला लागला, मग आपल्याला वाटतं शिंग फुटली. पण ते त्यांचं मोठं होण्याचं लक्षण आहे. त्यांचं स्वतंत्र माणूस म्हणून उभं राहण्याकडे चाललेली ही प्रोसेस आहे. हे एक उदाहरण झालं. अशा अनेक गोष्टी घडतात. हां, म्हणजे पालकांचं जे एक सतत वाक्य येतं घरामध्ये की ह्याचं काहीतरी सटकलंय, हे बिघडलं, त्यापेक्षा मेंदूमध्ये काहीतरी छान कन्स्ट्रक्ट होतंय, कन्स्ट्रक्ट हा अँगल घेतला पाहिजे. आपलं मूल स्वतंत्र व्यक्ती म्हणून उभं राहण्यासाठी तयार होतं. आणि हीच जबाबदारी आहे ना आपली की ते स्वतंत्र व्यक्ती म्हणून उभं राहायला पाहिजे. आणि ते राहायला हवं असेल तर ह्याकडे आपण सगळ्यांनी, म्हणजे हे पालक असेल किंवा शाळा असेल, शिक्षक असेल, सगळ्यांनी जाणीवपूर्वक बघायला लागेल की हां आता छोट्या छोट्या गोष्टीने त्याचा स्वाभिमान दुखावणार आहे. बरोबर आहे. हां, मित्रांमध्ये त्याला ओरडलेलं आवडणार नाहीये, रागावलेलं आवडणार नाहीये, कारण मित्रांमध्ये अपमान होतो. मग तो अपमानाची भावना मनात निर्माण होते. अहम, इगो, इगोची पॉझिटिव्हली घेऊया तो इगो. पॉझिटिव्हली आपण. हां, इगो म्हणजे इगोला आपण तो नाही. निगेटिव्हली तो नाही, इगो, अहम जो म्हणतो. हां, भारतीय भाषेत त्याला स्वतःची ओळख. स्वतःची ओळख असं आपण ज्याला भारतीय पर्स्पेक्टिव्ह मध्ये म्हणू. म्हणजे आता हाच अँगल, स्वतःची ओळख घेऊन आरशासमोर वेळ घालवणारा मुलगा किंवा मुलगी ह्या वयामधला, आणि मग मागणं काहीतरी येतं की काय हे मुलगा असेल तर काय मुलीसारखा तू इतका वेळ उभा आहेस आरशापुढे. पण हे विसरून जातो आपण की तो मुलगा किंवा ती मुलगी त्या प्रतिबिंबाशी, स्वतःच्या प्रतिमेशी संवाद साधत आहे. ॲब्सोल्युटली. ते आपल्या लक्षात येत नाही, कारण आपण केलेलंही असतं. कारण लक्षात घ्या ना की आपण मे बी तेव्हा काळात आपल्याकडे कपड्यांची एवढी व्हरायटी नसेल, पण आपण केस विंचरत बसायचो, आपण केसांचे स्टाईल करत बसायचो. आहेतच ना क्रिकेटर्स त्यावेळचे. मला आठवतं आहे की माझ्या भोवताचे अनेक म्हणजे माझ्याच वयाचे मुलं की श्रीकांतसारखी हेअरस्टाईल करायची किंवा चंद्रकांत पंडितसारखी हेअरस्टाईल करायची. होतंच ना हे असं, कारण ते त्यावेळेचे ॲड होते आणि आपण त्यांच्यासारखं असावं. आज बरीचशी मुलं मी बघतो की ते फुटबॉलर्स वेगवेगळे जे आहेत त्यांची स्टाईल करतात. प्रसाद, मगाशी बोलता बोलता तू पिच्युटरी ग्लँडचा उल्लेख केला, आणि मी पण म्हणालो होतो की पालक म्हणून मेंदूमध्ये डोकावता तर येत नाही, आणि वर्तनातनं ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. पण मला हे विचारायला आवडेल की मग मेंदूमध्ये जे काही घडतंय, जे बदल घडत आहेत, ते नेमकं कुठे घडत आहेत आणि काय घडत आहेत? माणसाच्या मेंदूचे 3 भाग आहेत मुख्यतः. पहिला भाग की जो आपल्या सर्वायवलशी संबंधित आहे, की ज्याला रेप्टेलियन ब्रेन आहे, की जो सगळ्यामध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे, पक्ष्यांमध्ये आहे, तसं तो आपल्यामध्ये, की जो आपल्या जगण्या मरण्याच्या गोष्टींची, दैनंदिन व्यवहाराशी संबंधित गोष्टींशी संबंधित आहे. दुसरा इमोशनल ब्रेन आहे, ज्याला लिम्बिक सिस्टीम असं म्हणतात. भावना व्यक्त होण्यामध्ये त्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. तो स्ट्रॉंग आहे माणसामध्ये अतिशय. भावनेच्या पलीकडे जाऊन विचार करणारा प्राणी हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. अभ्यास करणारा प्राणी हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. हे विचार करणं, अभ्यास करणं, तर्कसुसंगत निर्णय घेता येणं, ह्याच्यासाठी माणसाला अजून एक वेगळा मेंदू लाभलेला आहे, ज्याला आपण निओकॉर्टेक्स असं म्हणतो. आपलं सगळं अभ्यासाचं, विचाराचं काम हे सगळं या निओकॉर्टेक्समधनं होतं. आपल्याला माहिती आहे की हा
अगदी अलीकडच्या काळात विकसित झालेला माणसाच्या मेंदूचा भाग आहे, गेल्या 15-20 हजार वर्षांमध्ये विकसित झालेला आहे. हळूहळू डेव्हलप झाला आहे, म्हणजे अगदीच 15,000 वर्षापूर्वी सुरू झाला अशा अर्थाने अशा नाही. अर्थाने नाही. पण माणूस विचारी बनला तोपर्यंत. गंमत अशी आहे की हा जो वैचारिक मेंदू आहे ह्याचा विकास हा अतिशय संथपणे आणि तो जवळपास 20-25 वर्षापर्यंत चालू असतो. हम्म. आणि त्यामुळे आपण जे असं म्हणतो ना की आता अरे मोठा झालाय, शहाण्यासारखा वाग, तर ते मूल मोठं झालेलं असतं कालच्यापेक्षा आज, पण त्याचा मेंदू अजून त्या आपल्याला अपेक्षित छानपणाने वागण्यासाठी नसतो तयार झालेला. हम्म. त्याचा इमोशनल ब्रेनच स्ट्रॉंग असतो. त्यामुळे आपण जर मुलाला रागावलो हम्म. तर ते का रागावलो हे त्याला खूप उशिरा कळतं. रागावले हेच कळतं कारण इमोशन आहेत ना. आणि मग त्याची प्रतिक्रिया पण इमोशनलच येते. हे घरातही होतं, शाळेतही होतं, कारण भावनिक मेंदू स्ट्रॉंग आहे. म्हणजे मेंदूच्या भाषेत बोलायचं झालं तर निओकॉर्टेक्सकडून भावनिक मेंदूकडे जाणाऱ्या जितक्या वाहिन्या आहेत, म्हणजे पेशींचं जाळं आहे, त्याच्यापेक्षा भावनिक मेंदूकडून निओकॉर्टेक्सकडे येणाऱ्या पेशींचं जाळं जास्त आहे. जास्त आहे. त्यामुळे पहिली प्रतिक्रिया भावनिकच येणार. आपल्या मुलाला विचाराकडे वळायला हवंय, जायला हवंय. ते जायला हवं असेल तर त्यांना इमोशनली शांत ठेवणं, त्यांचा मेंदू, त्यांचा ब्रेन, इमोशनल ब्रेन शांत ठेवणं ही पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे. बरोबर. कारण ते मुलाला नाही कळत आहे, ते त्याच्या हातातच नाहीये. पालक म्हणून तो वैचारिक मेंदू माझा डेव्हलप झालेला आहे, भावनिक मेंदू मला कंट्रोल माहिती सगळं आहे, पण ज्या वेळेला माझा टीनेजर मुलगा उलट उत्तर देतो त्यावेळेला माझा भावनिक मेंदू जास्त ऍक्टिव्हेट होतो आणि Absolutely. मीही त्या पद्धतीने वागायला लागतो. सो पालक म्हणून आपलं काम तेच आहे की आपल्या भावनिक मेंदूला, आणि ह्याचं ट्रेनिंग आपलं काय झालंय, ह्याचं ट्रेनिंगच नाही आपल्याकडे. हां. त्यामुळे भावनेला शांत ठेवून वैचारिक मेंदूकडे प्रवास करणं आणि त्या दिशेने प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. आणि मुलांच्या बाबतीमध्ये ते अतिशय संथ प्रोसेस आहे, सावकाश होणार आहे. पण त्या प्रकारचं वातावरण आपण घरात निर्माण करू शकतो का? म्हणजे मुलांनी एखादी गोष्ट मागितली तर थेट नाही म्हणण्यापेक्षा, कारण त्याचं नाही म्हणलं हेच लक्षात राहणार आहे. ओके, बघूया, आपण विचार करूया. ओके, तो ऑप्शन शोध बरं, अजून 4 ऑप्शन आहेत का याच्यामध्ये, काय काय करता येईल. हां, म्हणजे आपण पालक म्हणून ज्यावेळेला नाही मुलांना म्हणतो तर आपण 4 चांगले पर्याय ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. ॲब्सोल्युटली. ही भावनिक मेंदूची जी वाढ होतीये, म्हणजे सायंटिफिक भाषेत ज्याला ॲमिग्डाला म्हटलं जात आहे, तिथून हे सगळं नियंत्रित होत आहे. पण काही काही वाक्य आपल्याला अशी आजकाल ऐकू येतात की आजकालची पिढी फारच इन्सेन्सिटिव्ह आहे, किंवा घरामध्ये सुद्धा की ह्याला आमच्या भावनांची किंमतच नाही. मग एकीकडे भावनिक मेंदूची वाढ पण होतीये या मुलाची किंवा मुलीची, आणि एकीकडं असंही बोललं जात आहे. नेमकं काय गडबड काय? आपल्याला या प्रश्नाकडे 2 वेगळ्या अँगलने बघायला लागेल बरं का. आपण जेव्हा असं म्हणतो ना की ही पिढी किंवा ही मुलं सेन्सिटिव्ह नाही आहेत, हे काही आपण विशिष्ट संदर्भामध्ये बोलत असतो. म्हणजे उदाहरणार्थ भावनिकदृष्ट्या जवळीक हा मुद्दा वेगळा आणि भावना असणं हा मुद्दा वेगळा. आपल्याला सगळ्यांबद्दल भावनिकदृष्ट्या जवळीक नाही वाटत. आपल्याला काही विशिष्ट लोकांबद्दल भावनिकदृष्ट्या जवळीक वाटते, जे आपल्या गरजा पूर्ण करतात, ज्याच्यावर आपण भावनिकदृष्ट्या अवलंबून असतो. आपले जर सामाजिक रचना आणि कौटुंबिक रचना जर आपण आज इतकी बदलती ठेवलेली आहे की आपण फक्त घर म्हणून एकत्र राहतोय, बऱ्याच ठिकाणी अशीच अवस्था आहे ना. म्हणजे एका ठिकाणी फक्त आपण 4 माणसं एकत्र राहतोय एवढीच अवस्था असते. प्रत्येकाचं स्वतंत्र जग असतं. सेम समाजामध्ये झालेलं आहे. ज्या सोसायटीत आपण राहतो त्याच्यात आपण एक जनरल म्हणून एकत्र येतो. त्याच्यामध्ये आपली भावनिक देवाणघेवाण किती असते, भावनिकदृष्ट्या आपण एकमेकांशी जोडलेले किती असतो. ही मंडळी, जिथेही मुलं ज्यांच्याशी ते भावनिकदृष्ट्या जोडलेले असतात त्यांच्याबरोबर ते तासनतास वेळ घालवतात. भावना हा बेसच आहे ना, आणि तो स्टेबलच राहायला पाहिजे. मी भावनेला अजिबात कमी लेखत नाहीये, भावना ही महत्वाची आहेच. पण जेव्हा तुमच्या भावनिक गरजा पूर्ण होतात, तुम्ही स्टेबल होता, तेव्हाच तुम्ही वैचारिक गोष्टीकडे वळता. भावना तुमच्या वैचारिकचा डोरकीपर आहे. तो शांत असेल तरच तो पुढचा दरवाजा उघडणार.
मुलाच्या भावनिक गरजाच पूर्ण होत नाही आहेत, घरात पूर्ण होत नाही आहेत, समाजात पूर्ण होत नाही आहेत, तर ते वैचारिककडे पण ते प्रश्नच असणार आहेत. आणि अशी उदाहरणं आपल्या भोवताली दिसत आहेत. हां, म्हणजे मी एक उदाहरण अगदी आत्ता ताजं उदाहरण आहे, घरातलंच आहे, की मुलाकडून तो पौगंडावस्थेत आहे आणि घरातलं एका ज्येष्ठ सिनियर आजोबांचं काहीतरी एक वस्तू त्याच्याकडनं कुठंतरी ठेवण्यात आली, ती सापडली नाही लवकर. आणि मग ती सापडल्यानंतर त्यांचा संवाद झाला आणि ते चिडलेले होते की हे कुठे ठेवलं, तुला कळत नाही का, वगैरे वगैरे वगैरे. झाल्यानंतर मग सॉरी, माझ्याकडनं चूक झाली, तो म्हणाला सॉरी, एकदा झालं, दोनदा झालं, पण ते सतत बोलत राहिले आणि अशा टप्प्यावर आले की ते म्हणाले की आता मी तुझ्याशी बोलणार नाही. आणि त्याच्याकडनं इमिजिएटली उत्तर हे आलं की ठीक आहे, मग बोलू नका. बोलून मग हा इन्सेन्सिटिव्हनेस का हा ब्लंटनेस? हा दोन्ही नाही आहे, हे भावनिक प्रतिक्रिया आहे. भावनेला तुम्हाला भावनिकच प्रतिक्रिया मिळणार आहे. तुम्हाला भावनेला वैचारिक प्रतिक्रिया ही अपेक्षितच करू नका तुम्ही. आपल्याला जर असं वाटत असेल की मुलाने हे सगळं समजून घ्यावं, ते मोठे आहे, त्यांचं तो वय झालंय, हे सगळं समजून घ्यावं आणि मग प्रतिसाद द्यावा, तर हे वयात नाही होणार. म्हणजे ती त्याची प्रतिक्रिया, हा त्याचा आतला आवाज आहे आणि तो पालक म्हणून मी ऐकला पाहिजे. आतला आवाज जे घडतंय हे महत्वाचं. ॲब्सोल्युटली. मग ह्याच्यासाठीची तयारी आधीपासून व्हायला लागेल की ओके, आजोबा आता या स्टेजला आहेत, त्यांची ही गरज आहे, ते आपल्यावर भावनिकदृष्ट्या अवलंबून आहेत, ते आपल्यावर शारीरिकदृष्ट्या अवलंबून आहेत. मग ओके बाबा, की तो भावनिक त्याला त्या घरातल्या गोष्टींची किंवा घरातल्या व्यक्तींची गरज समजणं आणि मग त्याप्रमाणे निर्णय घेणं हे होऊ शकेल. आपण थेट अपेक्षा नाही करू शकत. ती जाणीव लगेच आहे असं म्हणतात. आणि ती जाणीव त्या पूर्ण वातावरणात असायला हवी आहे. प्रसाद, हा जो मुलांचा हा सगळा जो भावनिक प्रवास सुद्धा आहे, म्हणजे माणूस म्हणून त्यांचा प्रवास तर होत आहेतच या ठिकाणी, पण हे सगळे भावनिक चढ उतार होत आहेत. मग हे भावनिक चढ उतार होत असताना मर्यादा ओलांडल्या पण जात आहेत. आणि जसं टीनेजर्सचे भावनिक चढ उतार आहेत तसे घरात पालकांचे सुद्धा होत आहेत. पण हे सगळं घडत असताना हे टीनेजर स्वतःची एक स्वतंत्र ओळख तयार करायचा प्रयत्न करतात. पालकांच्या पण हे लक्षात येतंय थोडं थोडं. पण ह्या ओळखीचे काही टप्पे आहेत किंवा ह्या टीनेजच्या ह्या सगळ्या प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यावरती ती ओळख बदलत पण जाते आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशा घडत आहेत? याच्यामध्ये दोन मुद्दे समजून घेण्यासारखे आहेत. पहिला मुद्दा मी पालकांच्या बाजूने म्हणेन. साधारणतः या टीनेज मुलं, म्हणजे पालकाचं वय साधारणतः 40, 50, 55 असं पण ठरवूया. पालक एका विशिष्ट बदलत्या फेजमध्ये असतात. वडील एका बदलत्या फेजमध्ये असतात. इमोशनली, इव्हन करिअर वाईज सगळं बदलत असतं. आईमध्ये अनेक फिजिकल चेंजेस व्हायला लागलेले असतात. म्हणजे ते एका ट्रान्झिशनमधनं जात असतात. आणि त्याच वेळेला मुलं पण एका बदलत्या ह्याच्यातनं जात असतात. साधारणतः आपण असं बघूया की 6, 7, 8 वयापर्यंतचं, 9 वयापर्यंतचं मूल हे ज्याला आपण आपल्या दृष्टीने आदर्श मूल असतं ना, ते सांगितलेलं ऐकतं, घरातली कामं करतं. हे ते का करतं? कारण ते अनुभव घेत असतं. त्याला ताटं उचलण्याचा अनुभव घेऊन बघायचा असतो, त्याला वाढण्याचा अनुभव घेऊन बघायचा असतो, त्याला स्वयंपाकघरात लुडबुड करण्याचा अनुभव घेऊन बघायचा असतो. ते त्याचं शिकत असतं. आपल्याला वाटतं ते आपल्या सूचना पाळतंय, ओबिडियंट आहे असं आपल्याला वाटतं. ॲक्च्युली ते तसं नसतं. ते त्याचं शिकणं चालू असतं. आपण आपले गैरसमज करून घेत असतो की ते छान. इंटरेस्टिंग. एका टप्प्यावर अनुभव घेऊन झाला आणि ओके, हे समजलंय मला काय ते, तोपर्यंत त्याचं वय पण वाढलेलं असतं. मग ते नाही म्हणायला सुरुवात करतं. हे लक्षण आहे की आता आपलं मूल मोठं व्हायला लागलंय. आता कालपर्यंत जसे वागत होतो त्याच्याबरोबर तसं आता वागून चालणार नाहीये. हे लक्षण आहे. काय होतं, एक मुलाची हळूहळू आयडेंटिटी तयार व्हायला लागते. भाषा तयार झालेली असते, तोपर्यंत भरपूर बेगमी झालेली असते. त्यामुळे आपण आता
आत्तापर्यंत काय होतं तर काहीतरी आवडलं तर हसून प्रोत्साहन द्यायचं, म्हणजे प्रतिसाद द्यायचा किंवा रडून. हां. वाईट वाटलं रडायचं, रडायचं. आनंद झाला बिल घ्यायचं, वाईट वाटलं तरी बिल घ्यायचं. डिपेंड असतं ना. हं. आता आयडेंटिटी तयार व्हायला लागलेली असते. आता आपण कोणीतरी आहोत. हं. चार चौघांमध्ये कसं वागायचं, रडलं तर काय वाटेल. एरवी रस्त्यात ते मूल भोकाड पसरतं. 5-6 वर्षाचं मूल, त्याला काही वाटत नाही. पण 8, 9, 10 वर्षाचं मूल ओके, चार चौघांकडे बघतं मुळात. हं. आणि वाईट वाटलं तरी सुद्धा ओके, नंतर भावना दाबून ठेवतो. दाबून ठेवतो. का? कारण माझ्याकडे 4 लोकं बघतायत, मला माझी एक आयडेंटिटी आहे 4 लोकांमध्ये, हे तयार व्हायला लागलेलं असतं. भावना कुठे कशा प्रकारे व्यक्त करायच्या, म्हणजे एका दृष्टीने त्याचा वैचारिक प्रवास व्हायला लागलेला असतो. अजून तो तितका विचार नसतो, भावना प्राधान्य असतात, हं. पण हे व्हायला लागलेलं असतं. ओके. दुसरं, सांगितलेलं ऐकत नाही ही पालकांची तक्रार असते. कारण मी का ऐकावं असा प्रश्न सातत्याने मला येतो. कारण मला विचारून केलं का? कारण माझी आयडेंटिटी आता मी घरातला कोणीतरी महत्त्वाचा माणूस आहे, हे आतून जाणवायला लागलेलं असतं. मग घरात 4 जण जर निर्णय घेत आहेत, तर मला पण त्याच्यात सहभागी करून घ्या. आतून जाणवायला लागलेलं असतं. आणि हे होत नाही ना, मगाशी जे म्हणलं ना, की हे अटॅचमेंट का नसते? कारण मग हे जर झालं नाही ना, तर ओके, मग माझा मी स्वतंत्र आहे. कारण तो स्वतंत्रपणा आतूनच वर यायला लागलेला असतो ना. मग ह्या प्रतिक्रिया निर्माण होतात. मग तुझं सांगितलं मी का ऐकू? माझं मत आहे, मला विचार आहेत. योग्य का अयोग्य हा मुद्दा आपण बाजूला ठेवूया. तो बाजूला ठेव. मग करूया ना, घरात टीव्ही आणायचा आहे, मुलांना सहभागी करून घेऊया ना. अरे, आपला टीव्ही जुना झालाय, टीव्ही घ्यावासा वाटतोय. बघ बरं तू जरा सर्च कर. हां, त्यांना सहभागी करून घ्या. हां, आपले बाबा 25,000चं बजेट आहे का 50,000चं बजेट आहे. बघ बरं किती चांगलं आहे. करेल ना तो, फिरेल, जाईल सहभागी. उलट त्याला निर्णयात आपल्याला सहभागी करून घेतल्याचा जो आनंद आहे, हा आनंद ओके, आता मी मोठा होतोय आणि या घराचा मी भाग आहे. हे दोन्ही आयडेंटिटी त्याची देते ना आणि त्याला. आजकाल तर सगळं गुगल आणि ह्याच्यावर हाताशी आल्यामुळे Absolutely. करतातही. काही घरांमध्ये हां. मुलं हे करतात. माझ्या संस्थेतले अनेक निर्णय हे मी त्या मुलांना बरोबर घेऊन घ्यायचो. रादर ते मला अनेक पर्याय सुचवायचे. हां. खर्च कसे कमी करायचे, त्यांनी मला कितीतरी पर्याय सुचवलेत आणि अजूनही सुचवतात. नाही, हे की मी पण तू हे अनुभवलंय, कशाला की करतो? मुलं सांगतात, की हे स्वस्त आहे, या ठिकाणी हे स्वस्त हां. आहे. किंवा ह्याची आपल्याला गरज नाहीये, ह्याच्याऐवजी हे जुगाड कर, आपलं काम होऊन जाणार आहे. म्हणजे त्यांना खर्चच करायचा असं भाग नाहीये. रादर ते अधिक अभ्यासपूर्वक, अधिक आत्मविश्वासाने निर्णय देतात आणि त्यांना तो येतो ना आत्मविश्वास. तर आणि हे काय होतं, हे मुळात त्यांना मोठं होण्यासाठीची त्यांची गरज आहे ना, त्याला या गोष्टी सपोर्टिव्ह काम करतात. त्याला या गोष्टी मदत करतात. त्यांच्या आत्मविश्वासाला मदत करतात. 2 गोष्टी होतात यातून. एक म्हणजे त्यांचा जो मीपण आहे ना, तो जोपासला जातो. पॉझिटिव्ह अर्थाने. चांगल्या अर्थाने हां. तो जोपासला जातो. त्यांना विविध पद्धतीने विचार करण्याचे, म्हणजे ज्याला आपण सर्वांगीण विचार किंवा डायव्हर्स थिंकिंग ज्याला आपण म्हणतो ना, विविध पद्धतीने विचार करण्याची जी त्यांची क्षमता आहे, ती आपल्याला वापरता येते आणि ती वाढवता येते. या क्षमता तपासण्याच्या मधूनच या मुलांच्या मध्ये, टीनेजर्समध्ये एक रिस्क टेकिंग बिहेवियर जे आहे, की सोसायटीतला अमुक मुलगा माझा मित्र आहे, त्याच्या बाबाने त्याला गाडी दिली चालवायला, मग आता मी पण चालवणार आहे, मग मी ती फास्ट चालवणार आहे, किंवा इथून उडी मारू नको, मला ती उडी मारून बघणार. हे रिस्क टेकिंगमध्ये हे आतूनच होतं का त्यांना मज्जा वाटते? मुळात ना, आपल्यामध्ये आनंद सिक्रेट करणारे काही रसायनं मेंदूमध्ये आहेत. डोपामाइन. ती यावेळेला भयंकर ॲक्टिव्ह असतात रिस्क घेताना. रिस्क घेताना किंवा त्यांना त्याच्यातनं मजा येते. टीनेजचं वैशिष्ट्य काय, तर जशी हायली क्रिएटिव्हिटी आहे ना, तसं हायली रिस्क टेकिंग वैशिष्ट्यच आहे. म्हणजे त्याच्या आधीपर्यंतचं करू का नको असे विचारतात, घाबरतात. आता ती स्वार असतात. कारण मेंदूमधला डोपामाइन स्त्रवतोय, प्रचंड प्रमाणात स्त्रवतोय. किंवा येऊन सांगतात की मी हे केलं. आधीच्या वयामध्ये. आता नाही. आता उलट मला जास्तीत जास्त रिस्क घेता यावी. माझा मित्र अमुक करतोय का, मग मी त्याच्या पलीकडे अमुक करेन. आणि हे आपणही करत होतो.
आपणही सायकल वाराच्या वेगाने चालवतच होतो, आपणही असंच काहीतरी उद्योग करतच होतो, धडपडत होतो, पडत होतो, सगळं होत होतं. तेच या वयाचं आहे. पण आता माध्यमं बदलली आहेत. मग अशा वेळेला जेव्हा या टीनेज मुलांचे पालक संवाद करतात, एकतर तो संवाद वाढवायला हवा पहिला भाग, आणि तेव्हा की ओके, तू काय पद्धतीची रिस्क घे, काय पद्धतीने काम कर, काय सेफ्टी मेजर्स घ्यायला हवेत, आणि तिथे फर्म राहायला पाहिजे. म्हणजे फर्म राहायचं नाही, पालकांनी स्ट्रिक्ट राहायचं नाही असं अजिबातच नाही आहे. पण सायकल चालवताना हेल्मेट घालायला पाहिजे हा नियम आहे. इथे स्ट्रिक्ट राहा ना, सायकल चालवू नको हे म्हणण्याला पॉईंट नाही, कारण ती चालवणारच आहे. चालवणारच आहे. आपल्या समोर नाही, आपल्या मागे चालवणार. पण ओके, ह्या गोष्टी करायला हव्यात. हे आपल्याला या मुलांशी संवाद साधावाच लागेल. नाहीतर काय लक्षात राहतं, मला नाही म्हणाले, माझे वडील मला सायकल चालवायला नाही म्हणतात, माझे वडील मला अजून काहीतरी करायला नाही म्हणतात. आजच्या वातावरणामध्ये आपण जर बघितलं तर या मुलांना हॉटेलमध्ये जावं असं वाटणारच आहे. म्हणजे माझ्या भोवतालची टीनेज मुलं, त्यांना हॉटेलमध्ये जाऊन खूप काही करायचं नसतं, पण आपण काहीतरी म्हणजे तो जो एक भाग असतो ना, ती सुद्धा एक रिस्क टेकिंगच असतं, पण त्यांना ते करायचं असतं, करून पाहायचं असतं. सो मला असं वाटतं की ह्या रिस्क टेकिंगबद्दल पालकांनी या टीनेज मुलांशी बोलणं, त्यांच्याशी संवाद साधणं. कारण त्याच्या आधीच्या वयात नाही म्हटलं तर मुलं ओके, मला पालकाने सांगितलं म्हणून मी नाही करते असं सांगतात. ही मुलं तसं नाही आहे ना. आणि म्हणून ही पालकांची जबाबदारी आहे की रिस्कबद्दल तू घेणार आहेस, तुला हे करावंसं वाटणार आहे, पण करताना या गोष्टींची काळजी घे, आणि अडचण आली तर आम्ही पाठीशी आहोत हे सांगणं. आणि काय नक्की करायचं आहे याच्याबरोबर काय नक्की करायचं नाही ह्याची क्लॅरिटी देणं. आणि ते का, ती क्लॅरिटी आपल्या बोलण्यात लॉजिकलच असली पाहिजे. तू सध्याच्या ह्या सगळ्या नव्या जेनझीज बरोबरही काम करतो. असं वाटतं का की ह्या मुलांच्या काय करायचं नाही या कन्सेप्ट फार क्लिअर आहेत? मी असं म्हणेन की त्या क्लिअर आहेत म्हणण्यापेक्षा दोन गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. त्यांना भोवतालचं मार्केट दिसतं. आजच्या वेगवेगळ्या समाज माध्यमामधनं येणारे जे वेगवेगळे प्रवाह आहेत, हे या सगळ्या टीनेज मुलांच्या समोर आहेत, माहिती आहे, त्यांना माहिती आहे. बरं, त्याचं एका अगदी सूक्ष्म पातळीवर नाही तरी सुद्धा एक रफली ॲनालिसिस पण ते करत असतात. आणि त्यामुळे जिथे पैसा नाही किंवा जिथे एक्सप्लोअर नाही फारसं, अशा गोष्टींकडे ते फारसे वळत नाहीत. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की काय करायचं नाही आहे त्यांची क्लॅरिटी आहे. ओके, कारण ते सहजपणे ओके, ह्या 4 गोष्टींमध्ये ना फारसा पैसा नाही आहे, ह्याच्यामध्ये ना फारसं तुमचं काय म्हणतात, तुम्हाला ॲपिअरन्स नाही आहे, ग्लॅमर नाही आहे. मला असं वाटतं की पालकांची इथेच जबाबदारी आहे. वेगवेगळे विषय मुलांच्या, प्रामुख्याने या 16, 17, 18 या वयातल्या मुलांच्या समोर, खरं त्याच्या आधीपासूनच 12, 13, 14 वयापासून, की ते विषय म्हणजे काय हे समोर ठेवणं. म्हणजे कुठल्याही मुलांनी ना, म्हणजे 12, 13, 14 वर्षात स्वतःचं भविष्य निश्चित करणं हे मला अतिशय धोकादायक वाटतं. आणि आजच्या काळात तर ते अतिशय, म्हणजे मुलांबद्दल काय आणि पालकांबद्दल काय, त्यांनी स्वतःला एक्सप्लोरच करत राहायला पाहिजे 17-18 वयापर्यंत, कुठल्याही फर्म फायनल कन्क्लुजनला येण्याआधी. कारण हे जग इतक्या वेगाने बदलतं आहे, टेक्नॉलॉजी बदलते, तर त्याने बदलतच असलं पाहिजे. आणि ह्याच्याबद्दल पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद साधायला हवा आहे. हे भोवतालचं जग, बदलतं जग माहिती करून घ्यायला हवं आहे, आणि ते ॲनालिटिकली मुलांसमोर मांडायला हवं आहे, विश्लेषण करत 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 मांडायला हवं आहे, त्याला त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायला हवं आहे. आणि या बाबतीत ही आजची सगळी यंग जनरेशन, टीनेजवाली मुलं एकदम माहीर आहेत. ते बघत असतात सगळं, पण ते बघण्याचं विश्लेषण करणं हे आपलं काम आहे, आणि ते करायला हवं आहे. त्यामुळे त्यांनी लवकर कुठल्याही कन्क्लुजनला येऊच नाही. कारण पुन्हा वैचारिक मेंदू. हो, नाही, तो एक भाग आहे. आणि मी आत्ता तात्पुरतं बघत असतात. त्यांची दृष्टी खूप लांब नसते. त्यामुळे अगदी पायाखाली बघूनही चालायचं नसतं आणि लांब बघूनही चालायचं नसतं, दोन्ही वेळेला ठेचच लागते.
एक सर्टन आणि ते सर्टन डिस्टन्स त्यांना दाखवत राहणं हे पालकांचं काम आहे. पालकांची अजून एक तक्रार म्हणजे हा या टीनेजर्सचा जो प्रवास सुरू झालेला आहे आणि हा प्रवास हळूहळू हे सगळे सायकोलॉजिकल चेंजेस, बायोलॉजिकल चेंजेस, बिहेवियरल चेंजेस या सगळ्याच्यामधून स्वतःची आयडेंटिटी तो मिळवत असताना त्याला स्वतंत्र व्हायचं आहे, स्वतंत्र व्यक्तिमत्व उभं करायचं आहे. आणि हे करत असताना आम्ही पालक आहोत आणि आमच्यापासून तो थोडासा वेगळा होतोय, पण तो मित्रांमध्ये रमतोय. म्हणजे हा प्रवास ॲक्च्युली एका सामाजिक जगाकडे त्याचा होतोय, पण पालकांची ही तक्रार आहे की तो मित्रांमध्ये अधिक आनंदी आहे. किंवा तो आता जो मुलगा किंवा मुलगी आमच्यावरती डिपेंडंट होती ती आता मित्रांवरती एकदम डिपेंडंट कशी राहायला लागली. हे कसं घडतं? यातली गंमत एक अशी आहे ना, आपल्याला नेहमी जे आपलं असतं आणि ते आपल्या हातातनं सुटून जायला लागलं की वाईट वाटायला लागतं. मला असं वाटतं की हे जे काही मूल आहे हे पहिलं सामाजिक आहे. हे समजूनच घ्यायला हवं. कारण बरेचदा पालक ही म्हणजे मुलांना आपली प्रॉपर्टीज समजतात. हां, हे चुकीचं आहे. ते आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आलेलं नाही. ह्याची क्लॅरिटी जितक्या लवकर आपण आपल्याशी आणू तितक्या लवकर आपण स्वतंत्र होऊ. स्वतःची स्वप्न मुलांमध्ये तुम्ही पाहून हां, स्वतःची स्वप्न मुलांमध्ये बघणं काय किंवा स्वतःच्या इच्छा आकांक्षा त्यांच्यासमोर ठेवणं काय. हां, तू अशा या गोष्टी केल्यास तर मला आवडतील, तो प्रयत्न कर, हे मुद्दा वेगळा. आणि तू हे बन हां हा मुद्दा वेगळा. तू ह्या गोष्टी कर आणि या करू नको. हां, व्यसनं आणि वगैरे ह्या सगळ्या बाबतीत मी बोलत नाही आहे. मी अभ्यासाच्या बाबतीत बोलतो आहे किंवा जग समजून घेण्याच्या बाबतीत बोलतो आहे. त्यांनी विविध अंगाने जग समजून घ्यायलाच पाहिजे. मग जशा चांगल्या गोष्टी या जगाचा भाग आहे तसं गुन्हेगारी हा सुद्धा जगाचा भाग आहे. त्याच्याबद्दल त्यांच्याशी बोललं गेलंच पाहिजे, माहीत असलं पाहिजे, माहीत असलंच पाहिजे. तर ते त्याचा योग्य पद्धतीने विचार करतील. कायमस्वरूपी पांढरं नसतंच ना, पांढरं काळं दोन्ही हा जगण्याचा भाग आहे. म्हणजे शाळेमध्ये सुविचार लिहिलेला असतो की नेहमी खरे बोलावे, हां, पण वेळ आल्यानंतर हे तू खरं बोलून पहा म्हणजे काय फरक पडतो आयुष्यात. ॲब्सोल्युटली. आणि हे ज्या वेळेला तो करेल त्यावेळेला त्याला कळणार की हो, खरं बोलण्याचा फायदा हा आहे. हा एक भाग आहे. आणि दुसरं खरं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या रिलेटिव्ह असतात. आणि ते रिलेटिव्हनेस जो त्याचा आहे ना, तो मुलांशी सातत्याने बोलला गेला पाहिजे. आणि जेव्हा ही मुलं म्हणजे या टीनेजच्या प्रवासाला लागतात की जेव्हा त्यांचा वैचारिक मेंदू आता तयार व्हायला लागलेला आहे, तेव्हा तर त्यांच्याशी तो बोललाच गेला पाहिजे. त्यांचे विचार, त्यांचं वर्तन हे सुद्धा रिलेटिव्ह असतं आणि त्याचा रिलेटिव्हनेस, सापेक्षता ही त्यांच्या लक्षात आणून द्यायलाच हवी आहे. पालकांचं हे काम. हा विचार दुसऱ्या फ्रेमवर्कमध्ये बदलू शकतो. हेच एक. आणि म्हणून ते जे मगाशी आपण बोलत होतो ना की हे करायचं आणि हे नाही, हे करायचं आणि हे नाही, असं ते फिक्स करतात. त्यांचं लवकर मत तयार होतं असं आपण म्हणतो. हे मत तयार होणं रिलेटिव्ह आहे, हे त्यांच्या लक्षात आणून द्यावंच लागेल. आणि त्याच्यासाठी ते आपण लक्षात घ्यायला लागेल. आणि त्यातून काय होईल की पालक आणि ही टीनेजमधली मुलं ह्यांची जवळीक निर्माण होईल. कारण आपले पालक आपल्याला समजून घेत आहेत. हा खूप मोठा कॉन्फिडन्स देणारी गोष्ट आहे. ते आपल्याला उगाचच रागवत नाहीत, आपल्या चुका समजून घेत आहेत, आपलं काय पद्धतीने विचार करतोय हे त्यांना समजतंय, आपल्या गरजा समजत आहेत. आणि ते आपल्याला उगाचच नाही म्हणत नाहीत, ते का नाही म्हणतायत ह्याचं स्पष्टीकरण, याचं कारण सांगतायत. सो हे जे विवेकपूर्ण वर्तन आहे ना, त्यातून मुलांचा माणूस म्हणून असलेला जो कॉन्शियसनेस आहे तो जागा होतो. तो व्हायला पाहिजे. आणि टीनेज ही त्याची सुरुवात आहे. कारण आता ते विचाराकडे वळायला लागले. त्यांचा प्रवास वैचारिक माणूस म्हणून व्हायला लागलेला आहे. याच्या आधी तो भावनिक असतो, पण टीनेजचा आणि त्याच्या पुढचा प्रवास हा वैचारिकतेकडे व्हायला लागलेला असतो. तर मग त्या विचाराकडे घेऊन जाणं हे आपलं काम आहे. मित्र हो, आत्तापर्यंतच्या चर्चेमधून टीनेज म्हणजे नेमकं काय, टीनेज मुलामुलींचा अंतरंग काय आहे हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला प्रसादबरोबरच्या चर्चेमधनं. तुमच्या घरातल्या टीनेजर्सच्या नजरेमध्ये तुम्हाला जर कूल पॅरेंट व्हायचं असेल तर आजचा हा रॅपिड फायर प्रसादबरोबरचा जरूर ऐका. प्रसाद,
एका वाक्यात उत्तर हवं. हे टीनेजर्स अजिबात ऐकत नाहीत. आपण त्यांचं ऐकावं, या टीनेजर्सना नुसतं खेळायला हवं असतं. भरपूर खेळू द्यावं, टीनेजर्स उलटी उत्तरं देतात. असं का? ऐकून घ्यावीत. आमच्या वेळेला असं नव्हतं. आमच्या वेळेला वेगळं होतं, आजच्या काळात वेगळं असणार आहे. टीनेजर्सचं अभ्यासात अजिबात लक्ष नाही आहे. त्यांचं लक्ष अभ्यास सोडून अनेक ठिकाणी असतं आणि तो त्यांच्या दृष्टीने अभ्यास असतो. आमचे टीनेजर्स स्वतःमध्येच असतात, कोणाशीच बोलत नाहीत. तो त्याच्या वयाचा भाग आहे आणि आपलं मूल ह्या पद्धतीने राहणारं आहे असं स्वीकारावं. आमचा टीनेजर मुलगा किंवा टीनेजर मुलगी सतत आरशासमोर असतात. असं का? तुम्ही आम्ही बघत होतो कारण त्यातनं स्वतः कसे दिसतोय हे जास्त बघायला आवडतं. आमच्या टीनेजर्सना नातेवाईकांच्याकडे यायला अजिबात आवडत नाही. कारण नातेवाईक प्रश्न विचारतात, परीक्षेत किती मार्क मिळाले, कविता म्हणून दाखव, कसं आवडेल. आमच्या टीनेजर्सना थोडं जरी बोललं तरी पटकन राग येतो. इमोशनल आहेत, येणारच आहे. वा प्रसाद, छान. हा रॅपिड फायरचा राऊंड ऐकल्यानंतर तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. कूल पॅरेंट बनण्यासाठी डेफिनेटली माइंडफुल टीन्सचे एपिसोड पाहत राहा. आजच्या एपिसोडमध्ये आपण भरपूर चर्चा केली की व्हॉट इज टीनेज, टीनेजर्सचं अंतरंग काय आहे, त्यांची बायोलॉजिकल डेव्हलपमेंट, खास करून त्यांच्या मेंदूमध्ये काय काय घडामोडी होत आहेत, सायकॉलॉजी, इमोशन्स, इम्पल्स, रिस्क टेकिंग बिहेवियर आणि एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून त्यांचा हा जो प्रवास होत आहे की मीपासून एका मोठ्या सामाजिक जगाकडे. आणि येणाऱ्या काळामध्ये जिथे सगळीकडे अनसर्टन आहे, अनेक बदल घडत आहेत, टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे, मोठ्या प्रमाणावरती आणि अतिशय फास्ट पद्धतीनं जग जे आहे ते बदलत आहे. मुलं त्यांच्या पद्धतीनं या सगळ्याचा सामना करत आहेतच. परंतु ह्या मुलांना घडवत असताना एक पालक म्हणून आपली जी जबाबदारी आहे ती कशा पद्धतीनं आपल्याला निभावता येईल आणि आपल्याला एक सजग पालकत्व या दृष्टिकोनातून काय काय करता येईल या टीनेजर्ससाठी, त्यासाठी माइंडफुल टीन्सचे पुढचे एपिसोड जरूर पहा, ज्याच्यामध्ये टीनेजर्स आणि त्यांचं एज्युकेशन, टीनेजर्स आणि जेंडर, टीनेजर्स आणि त्याचबरोबर येणारा हा डिजिटल मीडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सोशल मीडिया, अशा सगळ्या प्रश्नांना आपण नुसता स्पर्शच नाही तर आपण त्याची सविस्तर चर्चा करणार आहोत. या टप्प्यावरती तुमचा निरोप घेतो. लक्षात ठेवा की मुलांचं व्यक्तिमत्व घडत आहे, त्यांच्या मेंदूमध्ये अनेक उत्तम उत्तम गोष्टी तयार होत आहेत, मेंदू घडत आहे, त्यातनं व्यक्तिमत्व घडतं आहे. त्यांच्या असलेल्या ज्या काही तुम्हाला तक्रारी वाटतात ती जी खरं तर लक्षण आहे तो त्यांचा आवाज आहे. आणि तो आवाज जर तुम्ही ऐकलात तर येणाऱ्या भविष्यामध्ये तुमचा आणि त्यांचा संवाद, विश्वासरूपी संवाद हा कायम राहील. माइंडफुल टीन्सचे पुढचे एपिसोड नक्की पहा. भेटूया.